तुम्हा सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. सध्या तुम्ही सर्वजणी बऱ्याच दिवसांपासून हे सेशन्स अटेंड करतोय. आपण सर्वजण मिळून एकंदरीत एकत्र हा भगवद्गीतेचा अभ्यास करतोय. आता आपण शेवटच्या अध्यायात आहोत. शेवटचे काही श्लोक चालू आहेत. लवकरच आपली भगवद्गीता पण संपेल. तर गेल्या काही दिवसांपासून मी असं विचार करत होते, ज्या सध्या काही ज्या समाजातल्या घटना घडतायत, तर कसं असतं ना, आपला जो वर्तमान काळ आहे, आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, मग आपल्या गाव पातळीवरती असतील, राज्य राष्ट्र पातळीवर काय जे असतील, तर त्याच्यातून आपण त्याच्याकडे आपण कसं पाहतो, शास्त्राच्या आधाराने कसं पाहतो आणि त्याच्याकडून आपण काय बोध घेतो, हे सगळ्यात महत्वाचं. तर मग आपण हे जे काही सेशन्स अटेंड करतोय ना, हे जे काही सेशन्स आपण अटेंड करतोय त्याचा आपल्याला खरा फायदा असं आपण म्हणू शकतो. तर आत्ता म्हणजे माझ्यासमोर ना एक दोन घटना होत्या. त्याच्याबद्दल मी विचार करत होते. मला असं वाटलं की तुम्हा सर्व मैत्रिणींबरोबर त्या शेअर कराव्या. ओके. सो एक घटना होती ती म्हणजे एका प्रसिद्ध डॉक्टरांचे एक सुसायडल घटना झाली. त्यांनी आत्महत्या केली आणि आमच्याच फील्ड मधले असल्यामुळं ते जरा जास्त ते जवळून मी ती घटना पाहिली, अभ्यासली, त्याच्यावरती विचार केला. आणि दुसरी घटना मी तुम्हाला माहितीच आहे, आता नुकताच झालेला अटॅक. त्याच्यामध्ये पण खूप जणांचे जीवितहानी झाली. सो या दोन घटनांवरती मी मेडिटेट करत होते आणि असं वाटत होतं की का घडल्या सगळ्या गोष्टी, ना. सो त्याच्या सर्वांच्या जर आपण मुळापाशी गेलो ना, तर हे लक्षात येतं की अध्यात्म स्पिरिच्युअलिटीचा अभाव आणि योग्य स्पिरिच्युअलिटीचा अभाव आणि भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे, हे जर या जीवांपर्यंत जर पोहोचलं असतं तर नक्कीच ही स्टेप घेतली नसती. कुठल्याही तुम्ही समजा कुठल्याही आत्महत्या करणारी जी व्यक्ती असते, ती एकतर का करते, कारण ती आयुष्यात खूप डिप्रेस होते, है ना. खूप काय म्हणतात त्याला, खूप त्यांना नैराश्य येतं. त्याच्यामुळे ते तशा प्रकारचे स्टेप उचलतात, है की नाही. पण भगवद्गीतेची सुरुवातच कशातून होते? भगवद्गीतेची सुरुवातच होते की अर्जुन पूर्ण डिप्रेस झालाय, है की नाही. तो म्हणतोय की मला हे नाही करायचं युद्ध, आणि भगवंत त्याला युद्ध करायला भाग पाडतात किंवा त्याला तशा प्रकारची त्याला ती समजूत देतात. सो अर्जुन स्वतः भाग पाडतो हा शब्द योग्य नाहीये, की त्या सर्व शिकवणीतून अर्जुन युद्धाला उभा राहतो. सो मी असा विचार करत होते की म्हणजे आमचे नातेवाईक आहेत जवळचे, त्यांचे ते खूप क्लोज होते ते. सो त्यांनी सुद्धा कन्फेस केलं की मला म्हणाले, अगं त्यांना जर हे ज्ञान जर असतं ना, तर त्यांनी नक्कीच अशी स्टेप उचलली नसते. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग म्हणजे ज्ञान ज्ञान आपण म्हणतोय, तर काय ज्ञान नक्की, त्यातलं काय ज्ञान. तर दोन पॉइंट्स वरती मी चर्चा करणार आहे आज. एक तर वानप्रस्थ, आणि दुसरी म्हणजे की 8.15 मध्ये सांगितलेला एक श्लोक. या दोन गोष्टींवरती आपण चर्चा करूया. सो पहिल्यांदा मी वानप्रस्थ बद्दल सांगते. तर तो जो इन्सिडेंट झाला, त्यातला एक भाग असा होता की नॉट गेटिंग अ प्रॉपर विजन, म्हणजे आयुष्यामध्ये नक्की मला कशापासून लांब जायचंय आणि कशाला अटॅच व्हायचंय, ही मूळ कन्सेप्टच समजली नाही. ही जी मूळ कन्सेप्ट ना, हीच समजली गेली नाही. तर 4.13 मध्ये भगवंत सांगतात बघा, की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्मा विभागशः तस्य कर्तारमपि माम
विद्य कर्तारम अव्ययम. की त्याच्यामध्ये 4 वर्ण सांगतात आणि सांगतात की हे सर्व 4 वर्ण हे सगळे गुण ह्याच्याप्रमाणे ते विभागले गेले आणि ह्या सगळ्यांचं जे पर्पज आहे ते शेवटी मी करता आहे किंवा मी ह्या सगळ्याचा एन्जॉयर आहे किंवा माझी पोझिशन समजणं आणि माझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होणं हे ह्या सगळ्या आश्रमांचं सगळ्या वर्णांचं है ना एक मूळ आहे. मला असं वाटतंय मागच्या एका क्लासमध्ये पण सांगितलं होतं की सगळे हे जे ना हे जे सगळे आश्रम आहेत गृहस्थ आश्रम वानप्रस्थ ह्या सगळ्याचं शेवटी ध्येय काय आहे की ते परमोच्च ध्येय आहे कृष्ण प्रेम भगवंतांची भक्ती हे मिळवणं हे सगळ्या ह्या आश्रमांचं मुख्य गोल आहे है ना. आता आपण म्हणतो गोल आता हे गोल कधी आपल्याला हे होतं तर कुठलीही गोष्ट आपण जेव्हा स्वप्न असतं एखादं की मला ही गोष्ट मिळवायची आहे आता त्या गोष्ट मिळवायची सपोज मला एखाद्या स्टुडंटचं स्वप्न असतं की मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला ह्या आयुष्यात हे अमुक अमुक मिळवायचंय. जेव्हा ते त्या स्वप्नाला ना एक टाइम ठरवतो वेळ ठरवतो त्या स्वप्नाची की नाही ठीक आहे मला हे करायचं पण मला मी एवढ्या वयाच्या एवढ्या वर्षापर्यंत होईपर्यंत मला अचीव्ह करायचं मग ते गोल होतं की नाही मग ते गोल होतं. आणि ज्या वेळेला आपण ते गोल असतं ध्येय जे असतं आपलं त्या ध्येयाप्रती जाण्याच्या जे आपली मार्ग असतो त्याला जेव्हा आपण छोट्या 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 स्टेप्स मध्ये जेव्हा ते विभागतो तो तेव्हा त्याला म्हणायचं प्लॅन की त्या आपल्या गोल पर्यंत जायचा तो आपला प्लॅन होतो है ना की मला आता हे करायचंय हे ध्येय आहे माझं आणि मला आता तिथपर्यंत जाण्यासाठी मला ह्या छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायला मग तो आपला प्लॅन ठरतो. आणि मग तो ज्या वेळेला तुम्ही जगता किंवा तो ज्या वेळेला तुम्ही तिकडे मार्गक्रमण करता तेव्हा ती ऍक्शन तसं आपल्या ह्या सर्व जे आपले आश्रम आहेत त्यांचं ध्येय काय आहे तर परमोच्च ध्येय आहे की कृष्ण प्रेम किंवा कृष्ण भक्ती प्राप्त करणं. मग आता जेव्हा भगवंतांशी जेव्हा आपल्याला अटॅच व्हायचंय तेव्हा कधी कधी लक्षात येत कधी आपण ते करू शकतो जेव्हा आपण काही गोष्टींपासून डिटॅच होतो तेव्हाच ह्या गोष्टी आपण करू शकतो नाही का. असं म्हणतात की तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्ही मार्गक्रमण करताय ह्याची लिटमस पेपर टेस्ट किंवा ह्याची टेस्ट काय आहे तर तुमचा जेव्हा स्पिरिच्युअल फीवर गोज हाय तेव्हा मटेरियल फीवर गोज डाऊन असं म्हणतात. म्हणजे हा जो भौतिक ज्वर आहे हा भौतिक कामनांचा इच्छांचा हा जो ज्वर आहे तो कमी झाला पाहिजे त्याच्यावरूनच ओळखू शकतो की तुमचा आध्यात्मिक ज्वर वाढलेला आहे ना. तर ही जी घटना घडली ह्याच्यामध्ये मला असा एक पॉइंट समजला होता की ते जे कोण सदर व्यक्ती होते तर त्यांचं जे हॉस्पिटल होतं त्याच्यातले त्यांचे जे काही राईट्स होते म्हणजे जे काही हक्क होते तर त्या हक्कांवरती कुणीतरी दुसरं जण क्लेम करत होतं. ही अशा घटना आपण बाहेरही बघतो बऱ्याचदा की एखाद्या वडील एखादी कंपनी उभी करतात है की नाही आणि मग नंतर जसा काळाचा महिमा होतो तसा त्यांचा मुलगा किंवा कोण जे घरातले पुढचे असतील ते टेक ओव्हर करतात आणि त्या व्यक्तीला त्या कंपनीमध्ये रोज जाऊन लाईक त्यांना ती इतकी सवय लागलेली असते की मी हा प्लॅन करणार आणि सर्वजण हा प्लॅन ऐकणार बिकॉज ही इज द बॉस आणि ते फाउंडर आहेत त्या कंपनीचे त्यांनी ती कंपनी कष्टाने पुढे नेली आहे. सो त्यांना ती विजन पण आहे मे बी त्यांची पण एक स्वतःची काहीतरी विजन आहे की मला माझ्या कंपनीला या एका ठराविक दिशेने न्यायचंय त्या नेण्यासाठी मला हे प्लॅन करायचे आहेत सो मग ते एक्झिक्यूट करण्यासाठी ऑर्डर दिलं असं असं करा आणि मग ते ऐकलं जातं. परंतु हे कधी जोपर्यंत तुम्ही बॉस आहात है ना पण तुम्ही तर बॉस पूर्ण काळ नाही ना राहू शकत है ना खूप काळ नाही राहू शकत हा जगाचा नियमच आहे. जायंट व्हील असं गेलं की ते असं खाली येणारच तुम्ही कायम ऑन द टॉप यू कॅनॉट स्टे. इव्हन आपल्या आध्यात्मिक आयुष्यांमध्ये आपल्या डे टू डे सेवांमध्ये सुद्धा आपण हे पाहू शकतो की यू कॅनॉट बी ऑन द टॉप ऑल द टाइम यू हॅव टू ते कालचक्र आहे ते हळूहळू हळू ते खाली येणारच है ना. तर तशा प्रकारेच मग त्या कंपनीतला कोणीतरी लाईक त्यांचा मुलगा भाऊ जे कोण असेल ते देन ही टेक्स द पोझिशन ऑफ द बॉस आणि जेव्हा तुम्ही त्या बॉसच्या पोझिशनवरून लांब होता जेव्हा लक्षात येतं
की आता मी सांगितलेल्या गोष्टी तेवढ्या सिरियसली ऐकल्या जात नाहीयेत, है ना? तेव्हा मग तिथे तो त्रास सुरू होतो. अरे फार लांबचं उदाहरण नाही हो. अगदी आपल्या घरामध्ये जरी पाहिलं, सासू सून हे पण एक खूप असं एकदम समीकरण आहे, है ना? त्या ती जी कोण असेल, सपोज आता मी पण काही दिवसांनी सासू होईल, है ना? तर त्या व्यक्तीला त्या घरामध्ये ही गोष्ट अशा प्रकारे झाली पाहिजे, ही गोष्ट अशा प्रकारे झाली पाहिजे. व्हेन यू आर बॉस तोपर्यंत ती तशी होतच असते. पण ज्या वेळेला दुसरं बॉस म्हणता येणार नाही, पण एक काय म्हणता येणार त्याला, एक लीडर किंवा एक त्याची मुख्य माणूस, मुख्य. तर ज्या वेळेला दुसरं कोणीतरी येतं तेव्हा त्यांचे स्वतःचे काही आयडियाज असतात, है ना? की ठीक आहे, ही गोष्ट मी ही भाजी मी अशा प्रकारे करेन. म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी तर ही डे टू डे लाईफ आहे. किंवा ही गोष्ट मी इथं ठेवली तर छान दिसेल. किंवा मी माझ्या घरातले जे कोणी सर्वंट्स आहेत, त्यांना मी अशा प्रकारे वागवेल. इथून सुद्धा तुमचे डिफरन्सेस ओपिनियन सुरू होतात. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाची गोष्ट काय माहिती, आणि मग मानसिक त्रास होतो की मला वाटतंय की ही गोष्ट अशी झाली पाहिजे पण अशी होत नाहीये. सो हा मानसिक त्रास कधी कमी होतो, जेव्हा तुम्ही हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते जेव्हा तुम्ही अप्लाय कराल म्हणजे आधी समजून घ्याल, आधी समजून घ्याल की वानप्रस्थ काय आहे. तर मला असं वाटतं की आय थिंक आज जे आपले कोणी ऐकणारे सर्वजण आहेत, आय थिंक सगळेजण शक्यतो 40च्या पुढचे असतील. खूप कमी जणी असतील की जे 40च्या आतले. आता मी सारखं म्हणते तुम्हाला वानप्रस्थ वानप्रस्थ. आता या वानप्रस्थाची जी कन्सेप्ट आहे, तिसरा भाग आहे हा, है ना? तिसरा आश्रम आहे आपला. ब्रह्मचर्य पहिला आश्रम, गृहस्थ दुसरा, तिसरा वानप्रस्थ आणि नंतरचा चौथा संन्यास. तर तसं जर पाहायला गेलं तर आपलं आयुष्य जे आहे ते 70 वर्षांचं जरी आपण अगदी पकडलं, तरी सुद्धा त्याच्यातला तिसरा भाग हा 35 वर्षानंतर सुरू होतो. तसं तर आपल्या बऱ्याच जणांचं वानप्रस्थ सुरू झालं आहे असं समजायला काही हरकत नाही. आणि 40च्या पुढचे 50च्या पुढचे पण बरेच असतील. सो तर हा वानप्रस्थ आता आपला सुरू झाला आहे आणि आता आपण काही गोष्टींपासून डिटॅच होणं गरजेचं आहे. मी सांगितलेली गोष्ट ही अशा प्रकारे होईलच असं नाही. मी सांगेन पण ती ऐकली जाईलच असं नाही. कारण भगवंतांनी सांगितलेला हा आश्रम आहे. हा भगवंतांनी चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, भगवंतांनी दिलेला हा आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रम हा स्वतः भगवंतांनी सांगितलेला आहे. सो त्याचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते पहिलं मुख्य महत्वाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे डिटॅचमेंट. ते मला आता अंगीकारायला सुरुवात केली पाहिजे. तो मी सांगितलेली गोष्ट ही अशा प्रकारे होईलच असं नाही. मी सांगेन, झाली तर ठीक, नाही झाली तरी सुद्धा ठीक. ओके, ही झाली एक गोष्ट. तर मी एक क्लास ऐकतो त्याच्यात बारामतीचं नाव आलं. तर गौरांग प्रिया प्रभूजींचा क्लास होता आणि ते सांगत होते, ते पण वानप्रस्थाबद्दल बोलत होते. ते सांगत होते की मी बारामतीला निघालो होतो. बारामती नाव ऐकलं की माझा पण कान टवकारले गेले. ते म्हणत होते की मी बारामतीला प्रवास करत होतो आणि ट्रेन मध्ये म्हणे 2 स्त्रिया होत्या. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांची सुरुवातच कशी केली म्हणे, त्यांचं पहिलंच वाक्य काय होतं माहितीये का म्हणे त्यांच्या कन्व्हर्सेशन मधलं, की आपल्याला काही बाबा कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आपल्याला काय कुणाबद्दल काही हे करायचं नाही असं. हे एक वाक्य बोलून म्हणे त्यांनी जी सुरुवात केली, ते पुढचे 3 तास ते ह्या ग्रहावरचे कुठल्या देशांवरचे सगळ्यांबद्दल त्या बोलल्या, सगळ्यांबद्दल त्यांनी गॉसिपिंग केलं. आणि सगळ्यात शेवटचं एक वाक्य होतं, जाऊ दे बाबा त्यांचं त्यांचं जीवन, काय करायचं आपल्याला. पण ह्या 2 वाक्यांमधला प्रवास 3 तासाचा होता आणि अनेक विध लोकांबद्दल ते बोलत होते. ते तेच सांगत होते की चैतन्य चरितामृत मध्ये त्यावेळेला वानप्रस्थाचे जे काही कन्सेप्ट येतात त्याच्यामध्ये डिटॅचमेंट बरोबर ही पण एक कन्सेप्ट आहे का, ही पण एक गोष्ट आहे की ग्राम्य भाषा. ग्राम्य भाषा म्हणजे महत्वाची गोष्ट आहे म्हणजे गॉसिपिंग. तर मोस्टली असं हे केलं जातं की एक स्त्रियांना एक नॅचरली एक बोलण्याची एक आपल्या सगळ्यांना एक गप्पा मारायला खूप आवडतं. नॅचरल येते, काहीच हरकत नाहीये, खूप चांगली गोष्ट, कारण गप्पांमधनं तुमचे संबंध पण दृढ होतात. पण ही काळजी घेतली पाहिजे
की त्या गप्पांमधून आपण कोणाबद्दल वाईट किंवा गॉसिपिंग करत नाही ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आर वी नॉट गॉसिपिंग हे कन्फर्म केलं पाहिजे सारखं. मग तुम्ही प्रेमाच्या गोष्टी शेअर करा, भगवंतांबद्दलच्या गोष्टी शेअर करा, नो प्रॉब्लेम, कितीही गप्पा मारा. हं? फक्त त्या गप्पांमधनं आपण गॉसिपिंग करत नाही ना, आपण कोणाबद्दल वाईट गोष्टी बोलत नाही ना, कुणाच्या दोषांवरती आपण बोट ठेवत नाही ना. सो ही गोष्ट पण करणं तेवढंच महत्वाचं. तर आता या वानप्रस्थमध्ये ना आपण जे बोलत होतो, हं, तर प्रभुपादांनी पण सांगितलंय. प्रभुपाद म्हणतात की वानप्रस्थ ही संन्यासाच्या आधीची, चौथा जो आपला आश्रम आहे त्याच्या आधीची स्टेज आहे, है ना. हं? तर ह्याच्यामध्ये ऍज अ बिंग गृहस्थ म्हणून किंवा आता एक ऍज अ बिंग स्त्री म्हणून सुद्धा गृहस्थाचा मूड कसा असावा. हं? कारण खूप वेळा आपण पाहतो ना, आपण आपल्या घराशी, आपल्या इथल्या वस्तूंशी खूप आपण नॅचरली खूप जास्त अटॅच होतो. हं? आता मी त्याच्याबद्दलचं पण सांगणार आहे हं तुम्हाला, की ह्याच्यामध्ये पण आपण हे वानप्रस्थ हे करताना आपण फॅनॅटिक पण कसं नाही झालं पाहिजे. मी सगळ्यात शेवटी सांगेन, पहिल्यांदा ही कन्सेप्ट सांगून घेतो. की प्रभुपाद म्हणतात की एका गृहस्थानी आपल्या स्वतःच्या घरामध्ये ऍज अ गेस्ट म्हणून राहिलं पाहिजे. हं? ही सारखी डोक्यामध्ये गोष्ट पाहिजे, ही टेम्पररी आहे. दिस इज ऑल टेम्पररी. हे मी स्वतः आहे तोपर्यंत मी या घरात राहीन, नंतर पण नाही. आणि हे घर सुद्धा राहिले मला माहिती नाही, है ना. काही अशा परिस्थिती आयुष्यामध्ये उद्भवू शकतात की मला हे घर सोडावंही लागू शकतं. सो ऑलवेज हे भगवंतांचं घर आहे. ज्यांच्या घरी डिटीज आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं अजून मेडिटेट करायला सोपं जातं, है ना. म्हणजे मी स्वतः तसा काही प्रमाणात, म्हणजे माझ्याकडनं 100% नाही होत बरं का, पण मी अधूनमधून ना मी असं रिमाइंड करायचा प्रयत्न करत असते की हे माझं घर नाहीये, हे गौरनिताईचं घर आहे, हे जगन्नाथजींचं घर आहे, हे राधा गोपीनाथांचं घर आहे, हे गौरनिताईचं घर आहे. सो ते त्यांचं घर असल्यामुळे या घरातल्या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल जो आहे, सो तो माझ्याकडेच असावा असं काही नाही. दुसरी कुठलीही व्यक्ती येऊन मे बी तो कंट्रोल, या घरातल्या गोष्टींना कंट्रोल करू शकतो, है ना. सो एक तर पहिली गोष्ट ही आहे की हे घर माझं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी कायमच इथे बॉस असणार नाही. सो मला दुसरं काही कल्पना मला पण काही प्रमाणात डायजेस्ट करणं महत्वाचं आहे. ओके. सो प्रभुपाद सांगतात तसं की आपण ही एक कन्सेप्ट सारखी बाळगली पाहिजे की हे घरामध्ये मी ऍज अ गेस्ट म्हणून राहते, हे घर भगवंतांचं आहे, गौर नेतायचं आहे, किंवा माझं तरी नाही, आय एम ऍज अ गेस्ट हिअर. हे प्रभुपाद सांगतात, बिकॉज इट इज ऑल टेम्पररी. अजून एक प्रभुपाद सांगतात की हे जे का आपण हे टेम्पररीनेस याचा जाणून घेतला पाहिजे. बिकॉज महत्वाची जी गोष्ट आहे की आपण जे बॉडीली प्लॅटफॉर्मवरती सारखा जो विचार करतो, है ना, हे शरीर हा, तर हे शरीर हे म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की शरीराला एका बोट ना, एक एक बोट आहे ती. ती फक्त बोटीचा, आपण या शरीर बोटीसारखा वापर केला पाहिजे, है ना. आपले सेल्फ रिअलायझेशन हे जे आपलं गोल आहे, ध्येय आहे, त्याच्याकडे जाण्यासाठी या बोटीकडून आपण वापर केला पाहिजे. पण ह्या बोटीला ना हे असतात, बोट जर प्रवास करायचा असेल तर तिचे खालचे अँकर काढावे लागतात. काय म्हणतात बरं त्याला मराठीमध्ये, मला तर आठवत नाही. ते असं असतं ना, हुक असतं ना खाली, ते बोट थांबताना तिथं खाली टाकतात ते अँकर. तर ह्या बोटीचा प्रवास, मोठ्या प्रवासाला जाण्यासाठी ह्या बोटीचे अँकर्स काढावे लागतात. जसं की एकदा एका लग्नाला काही लोक जात असतात आणि बसतात बोटमध्ये रात्रभर रात्रभर, त्यांना असं वाटतं बोट हलते हलते पण बोट पुढेच जात नाही. का? कारण तो अँकर निघालेला नसतो. तसंच तसंच आपण पण काय करतो, आपल्याला वाटतं हे चालू आहे प्रवास, आज मी 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, आता मी 40 वर्षाची झाले. वाटतंय प्रवास सुरू आहे, पण ऍक्च्युली तो प्रवास सुरू नाही, कारण आपण ते नांगर, येस थँक्यू, कारण तो आपण नांगर काढलेला नाही. कारण आपण तो नांगर काढलेला नाही. सो कुठल्या कुठल्या प्रकारचे नांगर असू शकतात तुम्ही पण चॅटमध्ये सांगू शकता, किंवा मी ना, एकच मिनिट, मी जरा थोडस सेटिंग चेंज करते, तुम्हाला पण कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. येस, मी सेटिंग चेंज केले, तुम्हाला बोलायचं कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता. तर नांगर ना, तो नांगर काढल्याशिवाय ना खरा प्रवास सुरू होणार नाही. आपण काय काय होणार, आपण आपण नुसतंच आहे त्या जागेवरच वल्लवत बसणार. अरे
शाळा झाली, कॉलेज झालं, लग्न झालं, डॉक्टर झाले, हॉस्पिटल झालं, मुलं झाली, त्यांची लग्न होणार, त्यांचे सुद्धा येणार, परंतु नांगर निघाले नाहीत ना. त्यामुळे तो खरा प्रवास सुरूच झालेला नाही अजून. हं? तर कुठले कुठले नांगर असू शकतात? तुम्ही पण कोणी अनम्यूट करा किंवा चॅटमध्ये सांगा. तुम्हाला जे सुचतील तसे. हं? तर पहिल्या प्रकारचा नांगर आहे तो म्हणजे बॉडीली अटॅचमेंट, है ना, की मी मी हे माझं शरीर आहे आणि हे माझ्या या शरीराशी या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. हं? तो पहिला नांगर आहे ना. त्यामुळे ह्या बॉडीशी रिलेटेड मी या सगळ्या ज्या सेन्स एन्जॉयमेंट आहेत ना, आज लाईक चला आज मस्त शॉपिंगला जाऊयात, भरपूर शॉपिंग करूयात. हं? आणि रोज नवीन नवीन साड्या, नवीन नवीन ड्रेसेस, आणि नवीन नवीन डिशेस, येस ना त्याची बरोबर, युअर राईट. सो नवीन नवीन डिशेस, छान छान आपण नवीन नवीन हे खाऊया. सो सेन्स एन्जॉयमेंट इज वन ऑफ द नांगर. दुसरं म्हणजे माताजीने सांगितलं तसं कुटुंब. येस. अटॅचमेंट टू द रिलेटिव्ह. शंकराचार्य म्हणतात की जोपर्यंत हा वायू तुमच्या शरीरात आहे ना, जोपर्यंत हा वायू तुमच्या शरीरात आहे, जोपर्यंत तुमचं हे ब्रीदिंग चालू आहे, तोपर्यंत ह्या सगळे जण तुमच्याशी अटॅच आहेत. एकदा का हा वायू, हा जो श्वास, जो वायू आपल्या आतमध्ये येतोय, बाहेर जातोय, हा थांबला, एव्हरीथिंग जस्ट इट कम्स टू द एंड. आम्ही स्वतः, माझ्या वडिलांची ऍक्सिडेंटल डेथ झाली होती, ऑल ऑफ अ सडन ना, म्हणजे एकदम सडन डेथ होती ती. सो आम्ही हे खूप जवळून अनुभवलं. आणि रादर तो एक पॉइंट होता की ज्याच्यामुळे आम्ही अध्यात्म की जीवनाकडे माझा भाऊ आधी आला आणि मग त्याच्यानंतर त्याने आम्हाला सगळ्यांना. सो तो एक महत्वाचा आमच्या आयुष्यात घडलेली घटना होती की माझ्या वडिलांची आकस्मिक झाली डेथ. तर मग पाहतो आपण की जोपर्यंत म्हणजे मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे ना की ती सगळ्यांवरती फुल स्टॉप लावते. तुम्ही जे काही आतापर्यंत जे काही कमवलंय, तुमचे जे काही प्रेमाचे बंध आहेत, जे काही कौटुंबिक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्यावरती ना मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे ना त्याच्यावरती फुल स्टॉप लावतो. सो हा सेकंड अँकर आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शंकराचार्य म्हणतात की एकदा का वायू थांबला ना आत जायचा, की ती भार्या, तो एक श्लोक, तो एक त्यांनी एक कोट केला होता पण मला आता तो एवढा सांगता नाही येणार, की ती पत्नी सुद्धा जास्त काळ साथ देत नाही, है ना, साथ म्हणजे देऊ शकत नाही, देऊ शकत नाही. तुम्ही त्या बॉडीला, त्या वायू गेलेल्या बॉडीवरती किती आपण तुम्ही हे होणार. येस. सो त्यामुळे संसाराचे पाश हा एक तुमचा सेकंड अँकर होतो. तर रामायणामध्ये सुद्धा ना ज्या वेळेला, येस माताजी, क्वाईट राईट. तर रामायणामध्ये सुद्धा ना ज्या वेळेला भरत महाराज भरत महाराज ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना भेटायला जातात, ते वनवासाला निघालेले असतात आणि पुन्हा जातात, तर त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना माहिती नसतं तोपर्यंत की दशरथ महाराजांचं निधन झालंय वगैरे असं. तर ते जेव्हा भरत महाराज येतात आणि त्यांना ती हे सांगतात, सॉरी, भरत महाराज प्रभू रामचंद्रांना ती गोष्ट, प्रभू रामचंद्रांना ऐकल्यानंतर खूप दुःख होतं नॅचरली. ते नॅचरल इमोशन्स आहेत, ते विरहाचं दुःख होणारच आहे. पण परंतु प्रभू रामचंद्रांच्या जेव्हा लक्षात येतं की भरत लाईक दशरथ महाराजांच्या निधनामुळे खूप उन्मळून गेलाय, भरत महाराज खूप कोलॅप्स झालेले, त्यावेळेला एक 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 मोठा भाऊ म्हणून प्रभू रामचंद्र भरत महाराजांना खूप छान समजवतात. तो रामायणातला एक श्लोक आहे बघा, यथा काष्टमच्या, की जसे दोन ओंडके एकत्र येतात आणि मग सेपरेट होतात. आपले गदिमा त्याच्याबद्दलच एक मराठीमध्ये खूप छान सांगतात की दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. तर गदिमा समजावून सांगतात, रामचंद्र, प्रभू रामचंद्र भरत महाराजांना समजावून सांगतात की अरे हे जीवनामध्ये असंच आहे ना की दोन ओंडके एकत्र येतात आणि एका लाटेने पुन्हा ते विभक्त होतात. सो दिस इज द सेकंड अँकर, कौटुंबिक, मग अशी सांगितलं माताजींनी जशी कौटुंबिक अटॅचमेंट. अर्थात हे बोलायला खूप सोपं आहे, हे ऍक्शन मध्ये आणणं खूप अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात ना ऍक्शन मध्ये आणणं म्हणजे फॅनॅटिक न होता. फॅनॅटिझम जर तुम्ही अवलंबलात तर खूप सोपं आहे. नाही, मी असं ऐकलं आहे की कुटुंबाशी मला अटॅच राहायचं नाहीये, मी आता तुमच्या बरोबर कुठेच येणार नाही,
मी फक्त घरी बसणार, मी तुमच्या बरोबर कुठल्याच ट्रिपला येणार नाही, मला काय नाही. दॅट इज हे काय म्हणतात ते बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी होते. सो आपण जे म्हणतो ना, हे जे ज्ञान आहे हे विज्ञानामध्ये करणं किंवा ते अंगीकारताना जो सिनियर्स कडनं ऐकणं, कशा प्रकारे हे अप्लाय केलं पाहिजे हे समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये हे करताना ना की ही जी डिटॅचमेंट आहे, ह्या डिटॅचमेंट शुड नॉट पॅरलाइज यू. तुम्ही ह्या डिटॅचमेंटमुळे तुम्ही असे हे नाही झाले पाहिजे की चला मग कशाला करायचंय ना, असंही सगळं सोडूनच जायचंय, आसक्ती नाहीच पाहिजे, मग कशाला शिकायचंय, कशाला डॉक्टर व्हायचंय, कशासाठी हॉस्पिटल करायचंय, मग काहीच नको करायला. तसं नाहीये. आता तसं जर पाहिलं तुम्ही, तर भगवद्गीतेच्या सुरुवातीला अर्जुन काय म्हणत होता? हं? अर्जुनला उलट वानप्रस्थ घ्यायचा होता, है ना. अर्जुन काय म्हणत होता की मला नको, मी जातो वनामध्ये, मला माझ्या रिलेटिव्ह नाही मारायचंय, मी वानप्रस्थ घेतो. हं? पण भगवंतांनी त्याला खरा वानप्रस्थ सांगितलं. भगवंतांनी तर भगवद्गीते म्हणजे आज आपण जे बोलतोय वानप्रस्थाबद्दल ही भगवद्गीतेतलीच कन्सेप्ट आहे. पण ऍक्च्युली ज्या वेळेला अर्जुन म्हणत होता की मला ह्या रिलेटिव्हना मारायचं नाही, मला वनात जायचंय, है ना, त्यावेळेला भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, त्याला त्या भगवद्गीतेमध्ये वानप्रस्थ पण सांगितला, पण अर्जुनाला फाईट करायला उभं केलं. कारण ती त्याची स्टेज नव्हती तेव्हाची. तो त्यावेळेला गृहस्थ आश्रमामध्ये होता आणि गृहस्थ आश्रमामध्ये तो क्षत्रिय होता, त्यामुळे लढणं हे त्याचा स्वधर्म होता, है ना, त्याचं ते नियत कर्म होतं. सो भगवंतानी त्याला त्याचं नियत कर्म, त्याचा स्वधर्म अवलंबायला हे केलं, प्रेरित केलं. ओके. आणि ते करताना त्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी वानप्रस्थाची कन्सेप्ट सुद्धा ही आपल्याला भगवद्गीतेमध्ये है ना दिलेली आहे. ओके. सो हा झाला दुसरा अँकर. तिसरा अँकर आहे की अटॅचमेंट आपली जी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे किंवा घर आहे, ह्याच्याशी अटॅच, इथलं फर्निचर काय जे आहे त्या आजूबाजूच्या गोष्टी, लाईक लँड लँड ऑफ युअर. त्याच्यानंतरचं चौथं आहे ते म्हणजे ही अटॅचमेंट टू द मटेरियल सायन्स, ना, म्हणजे की हे जे सगळं विज्ञान आहे आता आजकालचं, है ना, ज्याच्यामध्ये सगळंच आलं, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मोबाईल आलं, सोशल मीडिया आलं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कार्स आल्या, मोठे मोठे एलिव्हेटर्स आले, मोठ्या मोठ्या सगळंच एव्हरीथिंग, जे काही आता ह्या मॉडर्न सायन्सनी ज्या काही गोष्टी आणल्या आल्या ते ते सगळं आलं, ना, ते सगळ्या तशा गोष्टी आल्या. परंतु ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, महत्वाची गोष्ट, एकच मिनिटामध्ये चार्ज. आपल्यासाठी आपल्यासाठी आपण कुठलं सायन्स समजून घेतलं पाहिजे, ह्या एवढ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या एरामध्ये राहताना, तर सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, सायन्स ऑफ सोल, है ना, ही बेसिक म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली जी आत्म्याची जी कन्सेप्ट आहे, है ना, ती आपण समजून घेतली पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपण आपलं जीवन अंगीकारलं पाहिजे. मग हा तिसरा चौथा जो नांगर आहे ना, तो पण आपण सहजरित्या सोडू शकतो. पाचवा नांगर सांगतात की रूढी परंपरा, है ना, आपल्याला खूप साऱ्या आपल्या रूढी परंपरांशी अटॅचमेंट असते. सो हा पण एक नांगर आपल्या प्रवासामधला असू शकतो. रिच्युअल्स, रिच्युअल्स म्हणजे विदाउट अंडरस्टँडिंग, की त्याचं प्रॉपर समजून न घेता. खूप वेळा असंही होतं की मॉडर्नायझेशनच्या नावावरती ना, मग हे कशाला करायचं, आता आता हे जुनं झालं, आता हे नको करायला, ते नको करायला, तसं नाहीये. समजून न घेता करणं हा रूढी परंपरांचा नांगर आहे. पण तुम्ही जर ते समजून घेऊन, है ना, समजून घेऊन आणि प्लस त्याचं भगवंतांशी नातं काय आहे, त्याचं, मी जे राहते तिथलं माझं जे काही सोशल हे आहे, काय म्हणतात त्याला, बायोमा आहे, माझं जे ऍटमॉस्फिअर आहे, माझं जे काही सोशल नेट नेट आहे माझं जे, त्याच्याशी ह्याच्यामुळे मला त्याचा काय फायदा होतोय, है ना, किंवा हे जे काही आताचे जे ऋतुमान आहेत,
याच्यामध्ये ह्या रूढी परंपरांचा कशा प्रकारे फायदा आहे, काय आहे हे समजून घेऊन केलं तर दॅट इज फाईन. पण नुसतं समजून न घेता जर तुम्ही नुसतंच मला आमच्याकडं हे असं असं आहे, सो आय एम डुईंग दिस, नो, मग त्याचा भगवंतांशी संबंध असो नसो नथिंग. सो तो पण एक प्रकारचा अँकर असतो. सो अशा प्रकारे आपण पाहिलंच की हे वानप्रस्थ मधले हे आपल्याला आपला प्रवास सुकर होण्यासाठी हे सगळे अँकर्स एक 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 काढून आपला प्रवास सुरू करणं है ना महत्वाचं आहे. हं? तर आता कसं आहे ना की ही जी अटॅचमेंट आहे ही तोडण्यासाठी कसलं शस्त्र लागणार, तर भगवंतान सांगते की शस्त्र ऑफ असंग, म्हणजे वेपन ऑफ डिटॅचमेंट, आणि आपण ह्या सगळ्या अटॅचमेंट्स आपण सगळ्या ना तोडू शकतो. पण हे तोडताना ना म्हणतात ना की जर सपोज तुम्हाला काहीतरी लोअर सोडायचं असेल तर तुम्हाला हायर गोष्ट पण तुमच्या हातामध्ये असेल ना, एक चांगली गोष्ट तुमच्या हातात असेल तर तुम्ही लोअर गोष्ट सोडू शकता. एक चांगल्या पगाराची नोकरी आली की हातातली कमी पगाराची नोकरी अशीच सोडून देऊ शकतो आपण, है की नाही. तशा प्रकारे की अटॅचमेंट हवी है ना, अटॅचमेंट हवी आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये इतकी छान मी कन्सेप्ट ऐकली ना की आपण म्हणतोय तर की एका आपल्या दुसऱ्या नांगरमध्ये की कौटुंबिक पाश ह्या एक नांगर असतो. पण मग अटॅचमेंट हवी तर कशी हवी, की हे जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत, सो मी जशी ह्यांची बॉडीली प्लॅटफॉर्मवरती काळजी घेते आता त्या अटॅचमेंटच्या दृष्टीने, की त्याला काय हवं काय नको, काही काही मी पाहिले ना, काही काही जण म्हणजे खूप डेडिकेटेड मदर्स, ऑल ग्लोरीज टू देम, की त्यांचं कंटिन्युअस थिंकिंग ह्याच वरती असतं की त्याला कुठल्या क्लासला घालायचं, कुठल्या त्याचं फिजिक माझ्या मुलाचं मुलीचं वटेवर कशा प्रकारे चांगलं दिलं पाहिलं पाहिजे, त्याला कुठल्या प्रकारचा मी चांगला डाएट दिला पाहिजे, प्रोटीन्स कशातून मिळतात, मग त्या प्रोटीनसाठी मी कुठल्या डिशेस चांगल्या बनवू शकते घरामध्ये की जेणेकरून त्यांना बाहेरचं जंक फूड पेक्षा त्यांना घरातलंच जास्त आवडेल. खूप चांगली गोष्ट, हे केलंच पाहिजे. हे केलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. परंतु हे करताना ना आपल्याला ना ही एक गोष्ट पाहिजे की आय एम डुईंग दिस, म्हणजे मी ह्या माझ्या घरातल्या लोकांची, माझ्या मुलांची, पतींची सेवा करते बिकॉज दे आर डिवोटीज ऑफ द लॉर्ड, भगवंतांचे भक्त आहेत, किंवा मला त्यांना या भक्ती मार्गाकडे न्यायचंय. मला मी त्यांची सेवा केल्यामुळं त्यांची जी काही माझ्याबद्दलची अटॅचमेंट वाढेल, त्या अटॅचमेंटमुळं आय वॉन्ट टू टेक देम क्लोजर टू कृष्णा. मग ती अटॅचमेंट झाली. आणि ही अटॅचमेंट, आपली अटॅचमेंट भगवंतांशी पण वाढली ऍट द सेम टाइम, तरच मग आपण आपल्या परिजनांना आपण ही भक्ती मार्गातलं हे देऊ शकतो. आता अजून एक गोष्ट होती ती म्हणजे की वानप्रस्थ ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, वानप्रस्थ आश्रम हा आपल्या महाभारतातल्या पहिल्या कॅन्टो मधले कुणी सांगू शकत असेल सांगा, ह्या 2 चॅप्टर्स किंवा त्यांचं उदाहरण घेतल्याशिवाय हे पूर्णच होऊ शकत नाही. फर्स्ट कॅन्टो मधले 2 चॅप्टर्स अनम्यूट करून पण सांगू शकतो. वानप्रस्थ आश्रम म्हणजे हे उदाहरण किंवा डिटॅचमेंट रादर, डिटॅचमेंट पहिल्या कॅन्टो मधले 2 चॅप्टर्स आहेत आपले. येस, कुंती देवी आहेतच माताजी, थँक्यू. धृतराष्ट्र, येस धृतराष्ट्र. या धृतराष्ट्र हा म्हणजे असा एकदम काय म्हणतात 2 चॅप्टर्स येतात. मला मराठीमध्ये नाव सांग बरं, मला इंग्लिश मध्ये माहिती. विदुर धृतराष्ट्र, माता विदुर पण आहे ना, विदुर. या येस. आता पण आपले जे 2 चॅप्टर्स आहेत, तुम्ही बघा ना, धृतराष्ट्र क्विट्स होम, धृतराष्ट्र गृहत्याग असं आहे ना, धृतराष्ट्र द्वारा गृहत्याग, धृतराष्ट्र द्वारा. गृहत्याग बरोबर. आणि दुसरं आहे ते म्हणजे की पांडवाज रिटायर टाइमली, त्याचं काय, पांडवांची पांडवांचे वेळीच प्रस्थान. निर्गमन, हा ना, वेळनिहावानं. तर बघा ना, ह्या 2 उदाहरणांवरनं तुम्ही बघून घ्या की धृतराष्ट्र हा त्याचं नावच असे की तो राष्ट्राशी खूप जास्त अटॅच होता, हा ना. आणि तुम्ही कल्पना करा ना की जरी सगळं युद्ध झालं, युद्ध झालं, तरी सुद्धा स्टील ते राजापदाच्या ह्याच्यासाठी तरी सुद्धा तो त्या महालामध्ये राहत होता. धृतराष्ट्र तिथेच राहत होता तो. त्याची तयारीच नव्हती हे करायची. शेवटी विदूर आले
हा, आणि विदुरजी आले आणि विदुरजींनी धृतराष्ट्राला म्हणतात ना अशी कान उघडणी केली की अरे तू कुणापाशी राहतोयस, भीम की ज्यांनी तुला भीमांच्या तुकड्यांवरती झोपतोयस, की ज्यांनी तुझ्या 100 मुलांना मारलं. हं? म्हणजे असं ना काय म्हणतात त्याला, असं त्यांना ओढून हे केलं. एकदम ज्वलंत म्हणतात ना असे ते तापलेले हे त्यांच्या हृदयामध्ये टाकले आणि ही मेड हिम डिटॅच्ड. तर मला असं वाटतं ना की आपल्या पण जीवनामध्ये असे विदुर असावे, है ना, की जे आपल्याला ह्या पाशातून आहेतच. एक एक विदुर आहेतच आपले श्रील प्रभुपाद, हे विदुर आहेतच, कारण त्यांच्याच तर ह्या भक्तिवेदांत पर्पजमुळं आज आपल्याला, आज मी पण बोलू शकतेय हे डिटॅचमेंट, अटॅचमेंट, वानप्रस्थ, हे ते सगळ्या गोष्टी. सो प्रभुपाद हे तर आपल्याला कायमस्वरूपी आपले परम गुरु एक विदुर आहेतच आपल्यासाठी. आणि आपल्या आयुष्यात आत्ताच्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा एक विदुर, एक किंवा मल्टिपल विदुर आपल्यासाठी असावेत, की जे आपल्याला ह्या संसार पाशातून असं करून किंवा असं करून बाहेर काढते. सो वी शुड फाइंड आउट, आपल्याला आपले विदूर आपण फाइंड आउट केले पाहिजे की कोण आहेत माझ्यासाठी ते विदूर. नक्कीच. सो त्याच्यामुळे तरी आपण भक्तांशी जास्त अटॅच्ड नक्कीच नक्कीच होऊयात. सो आय थिंक दिस इज ऑल फॉर वानप्रस्थ. आणि आत्ताची जी रिसेंट, एकच मिनिट मी जरा रेकॉर्डिंग